नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, किशन कन्हैया, हम, आखे असे गाजलेले बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली। जवळपास 13 वर्षे ती बॉलिवूड पासून दूर होती। मात्र त्यानंतर या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तिने परदेशातून भारतात परतण्याचा निर्णय घेतला। या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात। 90च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये शिल्पाचं नाव घेतले जायचं, मात्र लग्नानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला होता। तिने मनोरंजन सृष्टीतून जवळपास 13 वर्षांचा ब्रेक घेतला होता। या काळात अभिनेत्री लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसह राहत होती। 2010 मध्ये शिल्पा पुन्हा मुंबईत परतली आणि तिने टेलिव्हिजनवर काम करण्यास सुरुवात केली। 2010 मध्ये मुंबईत परतण्यामागे वेगळंच कारण होतं। शिल्पा शिरोडकरने याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे। अभिनेत्री म्हणाली, मला भारतात परतल्यावर चित्रपट मिळाले नाही आणि मी तसे प्रयत्नही केले नाहीत। खरं तर टेलिव्हिजनवर कमबॅक करायचा असा कोणताच हेतू माझा नव्हता। माझ्या आईबाबांच्या निधनामुळे मी पूर्णपणे नैराश्यात होते। या काळात मला माझ्या बहिणीच्या जवळ राहायचं होतं। इथे पुन्हा येऊन काम करायचं वगैरे असं काहीच ठरवलं नव्हतं। कामासाठी मी कोणालाच फोन वगैरे सुद्धा केले नव्हते। माझ्याकडे PR नव्हते, फोटोशूट केलेलं नव्हतं, काहीच नव्हतं। त्यावेळी मला एक मुठ्ठी आसमान या शोबद्दल स्वतःहून विचारणा झाली होती। मला एवढंच सांगण्यात आलं होतं की प्रोडक्शन हाऊस चांगले, निर्माते चांगले होते। त्यांनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ते सगळं मला आवडलं आणि वाहिनी सुद्धा माझ्या कमबॅकसाठी उत्सुक होती। काम आपोआप माझ्याकडे आलं होतं। माझ्या आईबाबांचं निधन झाल्यावर मी प्रचंड खचले। माझे पती आणि माझी मुलगी अनुष्का यांच्याबरोबर मी तेव्हा लंडनमध्ये होते। माझे पती अपरेश त्याच्या कामाच्या क्षेत्रात खूपच यशस्वी होते। त्यांची नोकरी फार चांगली होती, पण माझ्या आईबाबांच्या निधनाच्या धक्क्यातून मी सावरू शकत नव्हते। माझ्यावर उपचार सुरू होते। सगळे असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते। मला असं वाटतं माझ्या बाबतीत हे उलट झालं। प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक खूप समजूतदार नवरा असतो। माझा नवरा प्रचंड समजूतदार आणि सहनशील आहे। कारण 2010 मध्ये जेव्हा मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा अपरेशची कारकीर्द यशाच्या शिखरावर होती आणि तो माझ्यासाठी सर्व काही सोडून भारतात आला। त्याने नोकरी सोडली आणि मला म्हणाला, चला काहीतरी नवीन करून पाहूयात। नैराश्यात असताना मी प्रचंड रडायचे। अश्रूंवर नियंत्रण राहत नव्हतं। काही चांगलं घडलं तर मी रडणं थांबवू शकत नव्हते। मला कशातही रस नव्हता। एका रोबोटप्रमाणे आयुष्य झालं होतं। त्यात माझं वजन वाढलं, डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते। मला आयुष्यात काहीच रस नव्हता। मी बाहेर जात नव्हते, फक्त मुलीला शाळेत सोडायला आणि आणायला जायचे। त्यावेळी डोकं भिंतीवर आपटावं असं सतत वाटायचं। माझी मनस्थिती प्रचंड गोंधळलेली होती। त्यावेळी अपरेशवर विनाकारण चिडचिड व्हायची। माझ्या मुलीवर सुद्धा मी चिडायचे। तेव्हा मी फक्त माझ्या बहिणीशी बोलायचे। म्हणूनच भारतात येण्याचा निर्णय घेतला होता।